ठीक आहे, मग आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ. आपण सर्वप्रथम योहानाचे दुसरे पत्र त्याचा एकच अध्याय आहे त्यामध्ये, आणि त्यामध्ये आपण वचन 7 पाहूया. योहानाचे दुसरे पत्र आणि त्यामध्ये वचन 7 मी वाचतो. कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. ठीक आहे, तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो या सुंदरशा वचनासाठी. आणि आपण गेल्या कितीतरी आठवड्यांपासून काय आहे, आपण एक विषय शिकवत आहोत की धूर्तपणाबद्दल, की बायबल काय सांगतं. आपण खूप पाहिलं की धूर्तपणा नेमकं काय आहे, ते खोटेपणाचा प्रकार आहे. त्यानंतर आपण पाहिलं की पवित्र जन आपल्या जीवनातून कसं धूर्तपणाला घालवतात, ते त्याच्याविषयी आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की जे दुष्ट लोक कशा प्रकारे धूर्तपणा करतात ते आपण पाहिलं. गेल्या वेळी आपण पाहिलं की जे खोटे शिक्षक आहेत, खोटे संदेष्टे आहेत, ते कसे धूर्तपणा करून करतात. अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या आज. आणि तुम्हाला एखादंच वाटेल की अरे हा एवढा महत्वाचा विषय आहे का, है ना, की हा एकच विषय आपण एवढे आठवडे शिकतोय, तर हे इतकं महत्वाचं आहे का? तर हे इतकं महत्वाचं आहे कारण सैतानाने सर्वात पहिले धूर्तपणा करून हव्वेला आणि आदमाला पापामध्ये पाडलेलं होतं. आणि तिथूनच म्हणजे काय, पापाची सुरुवात जी आहे ती म्हणजे कोणीतरी येतंय धूर्तपणाने काहीतरी बोलतंय आणि धूर्तपणाने शिकवतंय, आणि मग तिथून काय आहे पापाची सुरुवात, प्रलोभनाची सुरुवात, या सर्व गोष्टी तिथून होतात. आणि त्यामुळे मी तर समजेन की हा जो धूर्तपणाचा विषय हा इतका महत्वाचा की प्रत्येक ख्रिस्तीला माहिती पाहिजे. आणि ज्यामुळे मंडळीची पवित्रता, प्रत्येक व्यक्तीची पवित्रता आणि समाजामध्ये व्यवहार करत असताना आपल्याला या सर्व गोष्टीचं ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण असं फक्त भरोशाने चालून फक्त असं चालत नाही. आणि तुम्हाला सांगतो, मी याच्या अगोदर पण कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगितलेली आहेत, पण अजून एक उदाहरण सांगतो की मी गेल्या काही दिवसांपूर्वी एका व्यक्तींना भेटलो आणि ते सेवेमध्ये आहेत. आणि त्यांना त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेमध्ये काय आहे की त्यांनी मंडळीवरती खूप प्रीती केली है ना, मंडळीवरती खूप प्रीती केली, मंडळीच्या विश्वासणाऱ्यांवरती खूप विश्वास ठेवला की हा बाबा हे देवाचे लोक आहेत, देवाची सेवा करतात, एकदम प्रामाणिकपणे करतात. आणि असं करून काय ना, एकदम प्रेमाने त्यांच्याशी त्यांनी व्यवहार ठेवला. आणि ते जे लोक होते समोरचे, त्यांच्यामधला धूर्तपणा जो आहे तो त्यांना ओळखता नाही आला किंवा त्यांना तो पहिले नाही समजून आला. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी काहीतरी गोंधळ व्हायचा, मग प्रॉब्लेम व्हायचा, मग ते प्रॉब्लेम निस्तारा म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे लाखोमध्ये पैसे जाणं है ना. तर असा प्रकार आपल्या मंडळीमध्ये होऊ नये है ना, किंवा आपल्या परिवारांमध्ये पण होऊ नये की लोक म्हणतात ना इतक्या परेशानीमध्ये. आणि मग ते मला म्हणतात की ब्रदर तुम्ही या, मी तुमचं प्रचार ऐकला आणि मला देव प्रेरित करत आहे की तुम्ही आम्हाला आमच्या मंडळीमध्ये मार्गदर्शन करा की पुढे आमच्याकडून असं काही म्हणतात ना काहीच गडबड होऊ नये है ना, काही नुकसान आमचं होऊ नये, म्हणून तुम्ही हे आम्हालाच नाही तर आमच्या अजून पण कितीतरी पाळक आहेत, या सर्व पाळकांना तुम्ही शिकवा, कारण प्रत्येक मंडळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे खूप खूप महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो की आज जो मी विषय घेत आहे आणि हे जे वचन आपण आज पाहिलेले प्रथम की फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो की जे ख्रिस्त विरोधक आहेत म्हणजे काय, ही ख्रिस्ताची जी शिकवण आहेत त्याला विरोध करणारे जितकेही ख्रिस्त विरोधक है ना, एक तो जो शेवटल्या काळामध्ये एक मोठा ख्रिस्त विरोधक येणार ते तर आहेच, पण त्याच्या अगोदर पण काय आहे, जगामध्ये पुष्कळ ख्रिस्त विरोधक आहेत. म्हणजे ख्रिस्ताने जे शिकवलं, ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याने जे पवित्र शास्त्रामध्ये प्रगट केलेले त्याच्या विरुद्ध शिकवणारे पुष्कळ ख्रिस्त विरोधक आहेत. आणि ते कसे, ते फसवणूक करणार आहेत, ते फसवणारे आहेत, धूर्तपणा करणारे आहेत, कपट करणारे आहेत. आणि आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो की जो प्रेषितांचा काळ होता, प्रेषितांच्या काळाच्या त्या 100 वर्षानंतर ची प्रत्येक जी मंडळांची जी पिढी होती त्यामध्ये सैतानाने नेहमी काय केलं माहितीये का, अशी फसवणूक करणारी माणसं आणि खोटे शिक्षक काय आहे ना
ख्रिस्त विरोधक पाठवले. कोणी म्हटलं की येशू ख्रिस्त फक्त देव आहे, माणूस नाही. कोणी म्हटलं येशू ख्रिस्त माणूस आहे, देव नाही. ठीक आहे. आणि मग प्रत्येक पिढीमध्ये काय, जेव्हाचे जे पाळक लोक होते त्यांनी त्या लोकांना काय केलं, विरोध केला. की बायबल काय सांगतं की येशू ख्रिस्त पूर्ण मानव पूर्ण देव आहे. ठीक आहे. आणि खरोखर देव खरोखर मानव, अशा प्रकारे त्यांनी बायबल मधून त्यांना स्पष्टीकरण केलं. ठीक आहे. मग काही जण म्हणजे असे म्हणजे असा मी हा एकच विषय सांगतो, पूर्ण इतिहास नाही सांगणार 2000 वर्षाचा. परंतु सांगायचा उद्देश काय की प्रत्येक पिढीमध्ये सैतानाने नेहमी ख्रिस्त विरोधक पाठवले है ना, की जे कोणी त्रैकी परमेश्वराच्या विरुद्ध बोलतोय, तो कोणी काय आहे ना पाळकांच्या जबाबदारीच्या संबंधी काहीतरी वेगळं बोलत आहे, तर कोणी उद्धारा हे जे तारण आहे तारणाच्या बद्दल काहीतरी चुकीचं शिकवत आहे है ना, पाप क्षमेबद्दल कोणी चुकीचं शिकवत आहे, म्हणजे चिकार गोष्टी है ना. आणि मग त्या प्रत्येक पिढीमध्ये देवाने त्याचे लोक उभे केले की त्यांनी काय आहे खरोखरचं शिक्षण जे आहे ते द्यावं. आणि म्हणून काय आहे की फसवणूक करणारी म्हणजे, आणि लक्षात ठेवा ज्यांना ते विरोध करत होते ना ते काही गैर ख्रिस्ती नव्हते, ते पण स्वतःला ख्रिस्ती समजत होते. आणि तेही काही काही जण तर त्या चर्च मध्ये पाळक झाले होते. म्हणजे पाळक लोकांच्या द्वारे सैतान कार्य करत होता. ठीक आहे. आणि म्हणजे खूप खूप प्रचंड गोष्टी. आणि त्यामुळे काय की फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत है ना. की जगामध्ये अशी पुष्कळ माणसं आहेत की येशू ख्रिस्त देहाने काय आहे, काय म्हटलं, देहाने येणारा येशू ख्रिस्त म्हणजे येशू ख्रिस्त देहाने आलेला आहे, शरीरात आलेला आहे, हे कितीतरी लोक नाकारतात. ठीक आहे. कितीतरी लोक नाकारतात है ना. आणि मग ते सगळे कोण आहेत, ते सगळे ख्रिस्त विरोधक आहेत है ना. आता आपण आपण जेव्हा आता हा डिसेंबरच्या महिन्यामध्ये आपल्याला नेहमी एक आठवण होते. कशाची आठवण होते की हा बाबा येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला वगैरे आपण ते वाचतो है ना, आपण त्यावर मनन करतो, आपण त्या संबंधित शिक्षण ऐकतो. तर ते लोक त्याच गोष्टीला काय नाकारतात है ना, जगाचे लोक पण. त्यामुळे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत है ना. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे है ना. तर अशी फसवणूक करणारे आहेत. त्यामुळे सांगायचा उद्देश काय की आपल्यामध्ये जर कुठेही धूर्तपणा जर आहे ना, तर त्याच्यात अभिमान मानण्यासारखं काही नाही. कारण ते ख्रिस्त विरोधकाचं एक गुण आहे, आणि त्याचा गुण तुमच्यामध्ये असणं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे ना. ख्रिस्ती व्यक्तीमध्ये ते नसलं पाहिजे की कारण तोच फसवणूक करणारा जो आहे तो पुढे जाऊन मंडळीलाच कधीतरी फसवेल, तो कधी पाळकांना फसवेल. आणि त्यामुळे धूर्तपणा हा मुळीच सुद्धा काय आहे ख्रिस्ती लोकांमध्ये नसावा. आणि तो असला तर त्यांनी पश्चाताप करावा, लगेच रडून रडून देवाकडे क्षमा मागावी आणि ते सोडून द्यावं. त्यानंतर आणखीन एक आपण वचन पाहूया, थेसलिकरास दुसरं पत्र दुसरं पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि वचन 10 पाहूया. 9 आणि 10 मराठीमध्ये एकत्र केलेले, तर आपण एकत्र पाहूया. ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धराव्याची ती धरली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्या अनितिमानाचे येणे होईल. ठीक आहे. हे जे वचन आहे ना, हे वचन त्या काळासंबंधाने आहे किंवा त्या लोकांसंबंधित आहे की जे लोकांना येशूची ओळख झाली होती, पवित्र शास्त्राची ओळख झाली होती, परंतु काय आहे ख्रिस्त विरोधक आणि त्याचे सेवक म्हणजे खोटे शिक्षक यांनी काय केलं, यांनी खोटे चमत्कार करून काय आहे, खोटे चमत्कार करून, खोटी महत्कृत्य करून, खोटी चिन्हे करून, खोटी अद्भुत कार्य करून काय आहे, आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट, ठीक आहे, असं करून काय आहे लोकांना ख्रिस्ताच्या शिकवणीपासून हटवतात. इंग्लिशमध्ये याला अपोस्टसी म्हणतात. अपोस्टसी म्हणजे हे काय आहे, त्यांनी ख्रिस्ती विश्वास झुगारून दिलेला आहे
है ना, ते पाखंडाच्या शिक्षणामध्ये गेलेले आहेत. ठीक आहे, आपल्या पण मंडळीमध्ये काही लोक होते, त्यांना इतकं आपण शिकवलं है ना, इतकं आपण शिकवलं, त्रैक्य परमेश्वर वगैरे काय काय शिकवलं, आणि कुठेतरी जाऊन मूर्खासारखे यहोवा विटनेस वाल्या चर्चमध्ये जाऊन बसले आणि तिकडे जाऊन काहीतरी म्हणे बाप्तिस्मा मागितलं. बोला काय मूर्ख लोक आहात तुम्ही, तुम्ही शास्त्रात नाही वाचत का, पिता पुत्र पवित्र आत्मा, हा तुम्ही येशूलाच नाकारले, तुम्ही येशूलाच नाकारले. म्हणजे किती किती धूर्तपणा आहे, सैतान किती फसवणूक करतो, कसं लोकांना काय आहे ना असं चुकीच्या प्रकारे त्यांना फसवतो. ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धराव्याची धरली नाही. ठीक आहे, काय म्हणले की ज्यांचा नाश होत चाललाय. कोणाचा नाश होत चाललाय? मंडळीचा नाश नाही होत. नाश कोणाचा होतं? जे लोकांना देवाने निवडलेलं नाही. की ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धराव्याची ती धरली नाही. आता ज्यांचा नाश होत आहे त्यांना जर तारण हवं होतं तर त्यांनी जी सत्याची आवड धरायला पाहिजे होती, म्हणजे ख्रिस्ताची आवड धरायला पाहिजे होती, सत्य वचनाची आवड धरायला पाहिजे होती, सुवार्तेची आवड धरायला पाहिजे होती, ती त्यांनी धरली नाही. ठीक आहे, ती त्यांनी धरली नाही. आणि मग काय झालं, त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे, काय म्हणले, सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, खोटी चिन्हे, खोटी अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्या अनितिमानाचे येणे होईल. आता हे खोटी महत्कृत्ये, खोटे महान कार्य, असे चमत्कार वगैरे, खोटे चिन्ह, खोटे अद्भुत, खोटे अनितीजनक कपट, हे कोण करते, कोणाच्या शक्तीने होते? तर असं म्हणले, सैतानाच्या कृतीप्रमाणे. म्हणजे जर तुम्हाला कुठेतरी म्हणतो ना, कुठेतरी कुठल्या तरी मंडळीमध्ये, कुठल्या तरी मंदिरामध्ये, कुठल्या तरी अजून कुठल्या पण स्थानी है ना, कुठल्या बाबाच्या द्वारे, कुठल्या कोणी पण असो, कोणाच्याही द्वारे जर चिन्ह होताना दिसतात, चमत्कार होताना दिसतात, आणि काय म्हणलेले महान कार्य काहीतरी होताना दिसतात, आणि पण त्यांची शिकवण पूर्णपणे बायबलनुसार नाहीये है ना, ते काय अनितीजनक कपट, की लोकांना तिथे अनितीमध्ये वाढायला प्रेरित केलं जातं, किंवा अनिती करतायत तर त्यांना पश्चाताप करायला सांगत नाही, किंवा त्यांना मंडळीमधून घालवून दिलं जात नाही. अशा प्रकारचं काय आहे, अशा प्रकारचे गट असणार, आणि तिकडे सैतान कार्य करतो. म्हणजे त्यामुळे आपण म्हणतो ना, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जे चमत्कार केले, जे काही अद्भुत कार्य केले, आपल्या प्रार्थनांची उत्तरं दिली, त्यामुळे जेव्हा तुम्ही ते जगातले असं काहीतरी बघाल ना, तर तुम्ही असं भारावून जाऊ नका, तुम्हाला असं वाटू देऊ नका अरे देवच कार्य करतोय त्यांच्यामध्ये. नाही, सैतान पण असली खोटी महत्कृत्य करतो, खोटी महत्कृत्य करतो. कारण शेवटी जगामध्ये, पृथ्वीवरती सध्या सैतान पापी लोकांच्या द्वारे कार्य करतोय, त्यांच्यामध्ये तो दुष्ट आत्म्यांच्या द्वारे कार्य करतोय. आता सैतान इतका लबाड आहे, सैतान एखाद्या बाबाच्या मनामध्ये घालेल की बोल त्याला की तुला ना पुढच्या एका आठवड्यामध्ये खूप मोठा पैसा भेटणार आहे, आणि मग तोच काय आहे, तोच सैतानाचा अजून एक कोणी दुष्ट आत्मा दुसऱ्या माणसाच्या मनामध्ये कार्य करेल की ह्याला जाऊन मोठे पैसे दे. म्हणजे हे झाल्यामुळे ज्याच्याविषयी ती खोटी भविष्यवाणी करण्यात आली त्याला काय वाटणार, अरे या बाबाने सांगितलं ते खरं झालं. ठीक आहे, म्हणजे हे काय, हे खोटं महत्कृत्य आहे, हे खोटं चिन्ह आहे, की त्यामुळे लोकांना काय आहे, सैतानाच्या कडे ओढावं है ना, खोट्या शिक्षणाकडे ओढावं, खोट्या देवांकडे ओढावं. हे सैतानाचं कपट आहे, पूर्वीपासूनच आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे आणि एका काळी प्रभूमध्ये यायच्या अगोदर आम्हीही अशा गोष्टींमध्ये फसलेलो होतो. ठीक आहे, आम्हालाही फसवण्यात आलेलं होतं, आणि परंतु आम्हाला कालांतराने समजलं की सैतान कोणाचं भलं नाही करू इच्छितो, तो त्यांचा नाश करू इच्छितो, तो टप्प्याटप्प्याने त्यांचा नाश करू इच्छितो. तर सांगायचा उद्देश काय की आणि त्यामुळे असे कितीतरी लोक काय ना, अशा धूर्तपणाच्या मुळे मंडळ्या सोडून जातील, आणि जे सत्याचं शिक्षण त्याला सोडून चुकीच्या ठिकाणी जातील. ठीक आहे, त्यामुळे आश्चर्य मानू नका जेव्हा अशा गोष्टी होतील. जे देवाचे निवडलेले असणार ना ते शेवटपर्यंत टिकून राहणार. ठीक आहे, आणि जे समजा देवाचे निवडलेले आहेत आणि काही काळासाठी ते कुठेतरी चुकीच्या शिक्षणात घेतले, जर ते देवाचे निवडले असतील तर परमेश्वर त्यांना परत आणेल सुद्धा. ठीक आहे, परंतु
काय आहे की हे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर आपण एक वचन पाहूया, इर्मया त्याचा 9वा अध्याय वचन 6. इर्मया त्याचा 9वा अध्याय वचन 6. कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे, कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत असे परमेश्वर म्हणतो. इंग्लिशमध्ये असं म्हणले, देअर हॅबिटेशन इज इन द मिडस्ट ऑफ डिसीट, थ्रू डिसीट दे रिफ्यूज टू नो मी सेज द लॉर्ड. ठीक आहे, इथे इंग्लिशमध्ये म्हणले दे रिफ्यूज टू नो मी. काय म्हणले आणि मराठीमध्ये त्याचं भाषांतर केले, मला ओळखण्यास अमान्य आहेत, किंवा प्रॉपर भाषांतर असं होईल की ते मला ओळखायला मान्य होत नाहीत. काय, परमेश्वराची ओळख प्राप्त करायला मान्य होत नाही. आणि त्यामुळे यातून आपल्याला काय समजतं की परमेश्वर या यहुदाच्या आणि यरुशलेमेविषयी जेव्हा शोक करतो आणि परमेश्वर त्यांच्याविषयी जेव्हा वर्णन करतो, काय करतो की कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे. म्हणजे हे पूर्ण यहुदा यरुशलेम हे सगळी कपटाने घेरलेली आहे, पूर्ण कपट भरलेले प्रत्येकामध्ये. आणि त्यामुळे काय झाले, कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत, किंवा कपटामुळे ते मला ओळखायला मान्य होत नाहीत. दे रेफ्यूज टू नो मी. देवाची ओळख जी आहे ती त्यांना पाहिजेच नाही. देवाची ओळख करून घ्यायची इच्छाच नाही, कारण त्यांच्या हृदयामध्ये काय कपट आहे. ठीक आहे, त्यांचं कपटी मन त्यांना काय सांगतं, अरे काय करायचं तुला देवाविषयी ओळख असून, है ना, काय करायचं तुला, है ना, देवाविषयी माहिती असून काय तुझं होणार आहे, असं धूर्त मन काय आहे आपलं आपल्याला म्हणतं, है ना, की काय करायचंय, है ना, चाललंय ना आपलं बिझनेस, चाललंय आपलं घर, चाललंय, है ना, सगळं नीट आहे, है ना, काय प्रॉब्लेम आहे, सुखी होतो आम्ही. हे धूर्त मन आहे. काय आहे ना, कपटाने भरलेलं मन, धूर्ततेने भरलेलं मन. आणि यामुळे आपण काय पाहतोय की की धूर्तपणाचं जे पाप आहे त्यामुळे माणूस देवाच्या ज्ञानापासून काय आहे ना दूर राहतो. काय, देवाच्या ज्ञानापासून दूर राहतो. त्याचा धूर्त स्वभाव आहे ना, त्याला देवाच्या ज्ञानामध्ये, देवाच्या ओळखीमध्ये, ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये, ख्रिस्ताने जे महान कार्य केलेले त्याच्या ओळखीमध्ये त्याला आवड निर्माण होऊ देत नाही. त्याचं मन कपटी आहे. मी काल एका प्रिंटिंग प्रेस वाल्या माणसाला एका भेटलो होतो. काल नाही, परवा. ते कॅलेंडर वगैरे प्रिंट करण्यासाठी म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. तर तिकडे तो जो व्यक्ती आहे तो तो काय प्रिंट करतोय, बायबलचे कॅलेंडर प्रिंट करतोय. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावर प्रत्येक तारखेला वचन आहे आणि मोठं एक वचन आहे, तो ते प्रिंट करतोय. पण तो माणूस आहे हिंदू. ठीक आहे, त्या माणसाला देवाविषयीचं ज्ञान नाही. अरे तू एवढं काम करतो है ना, सगळं ते वचन बसवायचे आणि परफेक्ट आहे ना, इकडचं वचन तिकडे तर नाही गेलं ना, काही प्रिंटिंग, तू एवढं बघतो परंतु तुला बायबल वाचायची इच्छा नाही होत. ठीक आहे, आणि त्याला मी सांगितलं की बाबा तू प्रिंटिंग प्रेसचा तुझा बिझनेस आहे, तुला माहिती आहे का प्रिंटिंग प्रेसचा इतिहास. मी त्याला म्हटलं बाबा, हा प्रिंटिंग प्रेसचा आविष्कार करण्याचा एकच उद्देश होता की बायबल छापायचं. एकच उद्देश. तेव्हाच म्हणजे पहिलं पुस्तक जे त्याच्यामध्ये छापलं गेलं ते बायबलचं उत्पत्ती एक छापलं गेलं इतका मोठ्या ह्याच्यामध्ये, आणि ते लोकांच्या भाषा. मी त्यांना म्हटलं बाबा की त्यावेळेचे लोक ते म्हणजे बायबल लोकांच्या भाषेमध्ये छापणं हे त्यावेळी गुन्हा होता, है ना. म्हणजे कोणी जर छापलं, कोणीतरी लोकांच्या भाषेमध्ये जर बायबल लिहिलं तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हायची. ठीक आहे, आणि मग त्या व्यक्तीला मी समजवलं बाबा की काय आहे ना, या वचनाला, बायबलला तू लक्ष देऊन वाच, है ना, नुसतं छापून कमाई नको करू, तू स्वतः वाच, त्याच्यामध्ये जीवन आहे, है ना. स्वतःच्या मनाला असं नको समजू अरे चाललंय माझं प्रिंटिंग प्रेस नीट. आणि मग त्यामुळे काय की कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे, कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत, किंवा मला ओळखायला ते मान्य आहेत नाहीत. ठीक आहे, असे परमेश्वर म्हणतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये कुठेही जर कपट असेल तर आपण त्याचा पश्चाताप करावा, कारण आपल्याला देवाविषयीचं ज्ञान हे आपल्याला असणं महत्वाचं आहे.
त्यानंतर दुसरं एक आपण पाहूया, इर्मयाचंच 8वा अध्याय आणि वचन 5 पाहूया. मग हे यरुशलेमकर एकसारखे का बहकत राहिले आहेत? ते कपटाला चिकटून राहिले आहेत, ते वळावयास कबूल होत नाहीत. ठीक आहे, आता इथे वर्णन काय केले बघा. मग हे यरुशलेम एकसारखे का बहकत राहिलेले आहेत? बहकत राहिलेले. इंग्लिश मध्ये म्हटले, वाय देन इज दिस पीपल ऑफ जेरुसलेम स्लाइडन बॅक बाय अ परपेच्युअल बॅक स्लाइडिंग. है ना, बॅक स्लाइडिंग म्हटले म्हणजे मागे, हे का मागे हटलेत? बॅक स्लाइडिंगचा अर्थ तो आहे मागे हटणं. हे मागे हटले, विश्वासात मागे हटले, वचनात मागे हटले, है ना, प्रार्थनेत मागे हटले, आराधनेत मागे हटले, दानार्पणात मागे हटले, सुवार्थ प्रचार करण्यामध्ये मागे हटले. हे कशामुळे मागे हटले असं परमेश्वर म्हणतो. मग हे यरुशलेमकर एकसारखे, म्हणजे एक दोन नाही, एकसारखे म्हणजे सगळेच एकसारखे का बहकत राहिलेत, का मागे हटत चाललेले आहेत? तर असं म्हणले, ते कपटाला चिकटून राहिले आहेत. काय आहे ते मागे काय हटलेले आहेत? त्याचं कारण काय? कपट आहे त्यांच्या अंतःकरणात, म्हणून ते मागे हटलेले आहेत. म्हणजे विचार करा, किती हे भयानक आहे कपट. की आपल्या हृदयामध्ये कपट असेल आणि आपण त्याला थोडं जरी जागा देतो ना, ते कधी आपलं कपट जे आहे ना आपल्यालाच फसवेल आणि आपल्याला देवापासून दूर करेल ना, याचा थांगपत्ता लागणार नाही. कितीतरी लोक स्वतःला असं फसवतात की नाही, आम्ही घरी बायबल वाचतो, आम्ही वाचतो ना, आम्ही घरी प्रार्थना करतो, आणि ही जे कपट आहे ना त्यांना, ते देवाचे. अहो, तुम्ही बायबल वाचत असताना तर तुम्हाला कळलं असतं की बायबल वाचणारे लोक मंडळीला जायचे. ठीक आहे, ते मंडळीमध्ये प्रेषितांच्या आणि सेवकांच्या द्वारे ख्रिस्ताचं शिक्षण ऐकायचे, ती सेवा करायचे एकमेकांचे, चालस मनाने जेवायचे. ठीक आहे, तुम्ही बघत सुद्धा नाही, येत सुद्धा नाही, भेटत सुद्धा नाही, विचारत सुद्धा नाही, है ना, लोकांना बाबा तुमचं कसं चाललंय. आणि त्यामुळे काय सांगायचा उद्देश काय की हे फसवणे, स्वतःला फसवणे. ठीक आहे, की आम्ही घरी वाचतो, आम्ही घरी करतो, आम्ही युट्यूबला गाणी ऐकतो. नाही, काय आहे फसवणे. आणि मग काय म्हटले बघा, ते कपटाला चिकटून राहिले आहेत, ते वळावयास कबूल होत नाही. आता ज्यांच्यामध्ये कपट असेल ना, त्याचा परिणाम दुसरा आहे की ते वळायला कबूल होत नाहीत. ते वळायला कबूल होत नाही म्हणजे काय, ते पश्चाताप करायला कबूल होत नाही. की ते जे पापाच्या दिशेमध्ये चालत चाललेले आहेत त्याच्यापासून फिरून देवाकडे वळावं, पश्चाताप करावा, ते करायला तयारच नाही. ते कबूल होतच नाही. म्हणजे याचा अर्थ काय की कपट जर अंतःकरणामध्ये आहे तर एक ना एक दिवस ते माणसाला काय आहे, पश्चाताप करू देणार नाही. बऱ्याच जणांना एक कपट असं आहे त्यांच्या मनामध्ये, त्यांना वाटतं आम्ही आहे ना चांगले ख्रिस्ती आहोत. अहो, तुम्ही चांगले ख्रिस्ती वगैरे प्रकार असं काय नसतो. ठीक आहे, प्रत्येक माणूस हा पापी असतो. देवाच्या कृपेनेच त्याचं तारण झालेलं आहे, देवाच्या कृपेनेच ख्रिस्ताचं नीतिमत्व त्याला भेटलेलं आहे. तुम्ही चांगले ख्रिस्ती स्वतःला समजू नका. जर पाप आहे तर त्याचा पश्चाताप करायला शिकायला पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की आम्ही काय आता आम्ही एकदम पवित्रच झालो, आम्ही एकदम नीतिमानच झालो, आमच्याकडून काय पाप होतच नाही, आम्हाला पश्चाताप काय करायची गरजच नाही. अशा प्रकारे काही लोक तर इतकं भयानक ना, इतके धूर्त बापरे, की वचन मी आशा करतो आपल्याकडे असं कोणी नसावं, आणि असेल तर त्यांनी पश्चाताप करावा. जेव्हा वचन ऐकतात ना बघा, म्हणजे माझा अनुभव तरी असा असायचा ना की मी जेव्हा मंडळीमध्ये बसायचो, जेव्हा मी तरुण होतो आणि मंडळीमध्ये जेव्हा बसायचो, त्यावेळी मी जेव्हा पालकांकडून ऐकायचो, मी असं नाही विचार करायचो की अरे हे वचन आहे ना त्या व्यक्तीसाठी, हा तो व्यक्ती तसा करतो, तो व्यक्ती असा करतो, हा तो व्यक्ती असा करतो. नाही, ते मी वचन ऐकताना मी असं विचार की जे काही पाळकाच्या मुखातून देवाचं वचन येत आहे ना, हे माझ्यासाठी आहे. काय, हे माझ्यासाठी मान्य आहे, दुसऱ्यासाठी मान्य नाही. दुसऱ्यासाठी असं विचार करत बसलो तर मला उपाशी मारावा लागेल. आणि त्यामुळे मी विचार करतो माझ्यासाठी, है ना. आणि काही लोकांचं धूर्त मन, कपटी मन काय सांगतं, अरे तुझ्यासाठी नाही, हे ना तो त्याच्यासाठी. परत पास्टर त्याला सांगतात तुझ्यासाठी नाही, तू तर चांगला आहे ना, तू लक्ष नको देऊ. काय, तू लक्ष नको देऊ, तुला माहिती आहे, हे तू वाचलेलं आहे पूर्वी. असे खूप प्रकारे काय ना, सैतान आणि माणसाचं कपटी मन त्याला देवाच्या वचनाकडे लक्ष देण्यापासून टाळमटाळ करायला लावतो, है ना. आणि त्यामुळे काय की वळायला कबूल होत नाही, है ना, वळायला कबूल होत नाही.
त्यामुळे ते कपटाला चिकटून राहिले आहेत, ते वळावयास कबूल होत नाहीत. त्यानंतर इर्मयाचाच 5वा अध्याय पाहूया आणि वचन 27 पाहू. तुम्हाला सांगतो, इर्मयाचं पुस्तक जे आहे खूप सुंदर पुस्तक आहे ना. प्रत्येकाने तुम्ही वाचा, तुम्हाला तुमच्या वेळेमध्ये. हा असा व्यक्ती होता ना, एकदम देवाच्या वचनानुसार चालणारा हा व्यक्ती होता इर्मया. आणि त्याने 40 वर्ष सेवा केली है ना, देवाच्या वचनाचा प्रचार केला. आणि हे लोक एवढे कठोर होते ना, एवढे कपटी होते है ना, इतके लवाड लोक होते ना, की ह्या लोकांनी ते स्वीकारलंच नाही. काय आहे ना, तो इतका प्रचार करतो. विचार कर, थोडे थोडके वर्ष आहेत का, 1 वर्ष 2 वर्ष है ना, 5 वर्ष, पण 40 वर्ष हा माणूस देवाशी एकनिष्ठ राहून है ना, कोणी त्याला सांत्वन करणारा पण नाही, कोणी त्याला 2 चांगले शब्द बोलणारं पण नाही, कोणी त्याला दान देणारं पण नसावं है ना. किती कष्ट करून या माणसाने 40 वर्ष काय आहे, किती लोकांनी त्रास पण दिले. हे काही लोकांनी त्याला खड्ड्यात फेकून दिलं, दुनियाभरचे त्रास त्याला दिले, राजे लोक त्याला शोधतायत मारण्यासाठी आणि काय काय. ठीक आहे, परंतु म्हणजे या पुस्तक वाचल्यावरती ना आपल्याला कळेल की माणसाचं कपट किती थरालाय, म्हणजे माणूस काय काय करू शकतो है ना. म्हणजे त्याने 40 वर्षाचा अनुभव त्याच्यामध्ये वर्णन केलेला आहे त्याने, की बाबा यरुशलेमचे लोक असे आहेत, यहुदाचे लोक असे आहेत. आणि ते वाचल्यावरती ना आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला पारख आली पाहिजे की बाबा मी असा आहे का, माझी मुलं अशी आहेत का, माझा परिवार असा आहे का, माझ्या मंडळीमध्ये कोणी असं आहे का. आणि ते पारख करण्यासाठी खूप छान पुस्तक आहे ते, खूप छान पुस्तक आहे. आणि आणि नक्की आणि इर्म्याचा विषय आला म्हणून ते पण सांगतो पूर्ण, की त्याने सांगितलं या लोकांना की तुम्ही स्वतःला फसवताय है ना, स्वतःला असं. आणि तो लोकांना सांगायचा की तुम्ही जर पश्चाताप नाही केला ना, तर परमेश्वर नबुकदनेझर राजाला उभं करणारे आणि तुमच्या देशावर आक्रमण करणारे, तुमच्या सर्व मुलांना आणि तुमच्या सर्व राजांना काय ना बंदी बनवून नेणारे. लोक बोलले अरे काय पण येडा झालाय, लोक बोलले अरे येडा झालाय, काय पण बोलतोय, बरगळत बसलाय, कधी पण बघतो रडत असतो, कधी पण बघतो लोकांना नावं ठेवत असतो, कधी पण बघतो तर चिडलेला असतो. लोक ते ऐकायचेच नाही आणि खोटे संदेश यायचे, बोलायचे नाही नाही तुमचं ना एकदम चांगलं होणार आहे, तुमचं एकदम तुम्हाला ब्लेसिंग मिळणार आहे, तुम्हाला एकदम आशीर्वाद मिळणार आहे, तुम्ही घाबरू नका, हा काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नका, हा माणूस घाणे आहे ना, याला हा कोणाशी नीट बोलतच नाही. असं करून काय ना लोकांचं मन इर्मयाच्या विरुद्ध करण्यात आलं. ठीक आहे, आणि त्यामुळे काय की आणि देवाने जशी भविष्यवाणी सांगितली होती इर्मयाच्या द्वारे की नबुकदनेझर राजा येणार, कशा कशा प्रकारे म्हणतात ना त्यांना गुलाम म्हणून नेणार, भयानक है ना. ते मंदिर पण तोडून टाकण्यात आलं, त्या लोकांचे, त्या राजाचे घर पण तोडून टाकण्यात आले, म्हणजे गर्भवती स्त्रियांचे गर्भ सरळ कापून टाकण्यात आले, भयानक है ना. म्हणजे भयानक कत्तल झाले, कारण हे लोक एवढे कपटी होते, त्यांनी देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं. हा माणूस इतकं रडून रडून देवाविषयी सांगत होता, पण यांनी काय आहे ना ऐकलं नाही. आणि न्यायाच्या दिवशी पण असंच होणार. आज आपण इतकं घसा पडून प्रचार करतोय है ना, ख्रिस्ती गैर ख्रिस्ती सर्वांना सांगतोय, परंतु लोक स्वतःला फसवतात. अरे नाही सगळं चांगलं होईल, सगळं नीट होईल है ना, थोडे दिवस नंतर नीट होईल, परंतु स्वतःलाच फसवतात है ना. आणि देवाचा न्याय जेव्हा येईल ना, मग तो अचानक होईल, तेव्हा मग ते लोक पश्चाताप करायचे नाही है ना, तेव्हा वळायचे नाही, असं व्हायचं. आणि त्यामुळे आपण इर्मया त्याचा 5वा अध्याय म्हणजे हे जे पुस्तक आहे इर्मया, त्याच्या विलापगीत, तुम्हाला सांगतो हे जेव्हा वाचतो ना, ते पूर्ण म्हणजे एका वेळी तुम्हाला ते वाचू पण नाही वाटणार एकत्र, कारण इतकं ते भयानक आहे त्याच्यामध्ये वर्णन, कसं कसं त्या लोकांचं मी तर जेव्हा पहिल्यांदा विलापगीत वाचलं होतं, ते माझ्या ते 2-3 अध्याय काहीतरी वाचले, मी बंद केलं. मी इतकं घाबरलो ते वाचून की बाप रे, देवाचा क्रोध कसा या लोकांवरती आला होता. ठीक आहे, आणि मी म्हणजे प्रत्येकाने ते वाचायला पाहिजे माहिती असण्यासाठी. आणि परंतु की म्हणजे किती भयानक आहे, किती भयानक आहे ना. की इर्मया त्याचा 5वा अध्याय वचन 27 हे आपण पाहूया.
पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांनी घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात, म्हणून ते थोर व श्रीमंत झाले आहेत. ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहेत. ते दुष्कर्माची कमाल करीतात. आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत, कंगालास न्याय देत नाहीत. ठीक आहे. आता आता इथे ना इथे एक महत्वाचं वर्णन केलेलं आहे 27 आणि 28 मध्ये. पहिलं 27 मध्ये काय म्हणले? पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात. ठीक आहे. म्हणजे हे कोणाविषयी? खोटे न्यायाधीश, खोटे सेवक है ना, आणि कोर्ट पोलीस त्यांच्या संबंधाने, याजक लोकांसंबंधाने. ठीक आहे. त्यावेळी याजक लोक पोलीसचं पण काम करायचे. ठीक आहे. कोर्टाचं पण काम करायचे. तर काय म्हणले? पिंजरा जसा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात. काय ना, कपट करून, लबाडी करून, फसवून खूप काय धनप्राप्ती मिळवलेली असते. आणि काय म्हणले? म्हणून ते थोर व श्रीमंत झालेत. ते थोर व श्रीमंत कसे झालेले आहेत? की त्यांनी कपट आणि फसवणूक करून कमवले. विचार करा, है ना, विचार करा. एखादा न्यायाधीश किंवा एखादा लॉयर जर तो प्रामाणिकपणे काम करतो, है ना, सत्याने काम करत आहे, न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे, विचार करा त्याच्या जीवनामध्ये किती किती काय म्हणतात ना, किती किती वर्ष आहेत. बरोबर, भरपूर वर्ष आहेत त्याला. ना, समजा तो एखादा व्यक्ती 40 वर्ष पण समजा लॉयरची सेवा करतो आणि 40 वर्षामध्ये 12 महिने, दर महिन्यामध्ये समजा एका व्यक्तीला तरी न्याय मिळवून दिला असं आपण समजूया, तर 40 × 12 करा ना, 500 लोक. 500 लोकांना तर हे लोक न्याय देतात का? आपल्या ऐकण्यात येतं का? अरे हा, हे जे सगळे लॉयर आहेत ना, यांनी किती आम्हाला न्याय मिळवून दिला. सगळं कपटाने, धूर्ताने श्रीमंत झालेले. श्रीमंत झालेले. तुम्हाला सांगतो, मला आई म्हणत होती की पूर्वीच्या काळी खूप कमी लोक लॉयर व्हायचे. काय व्हायचे? खूप कमी लोक लॉयर व्हायचे. का? कारण समाजामध्ये इतका अन्यायच नव्हता. म्हणजे जितका आज आहे तितका त्यावेळी इतका अन्यायच नव्हता. त्यामुळे लॉयर होणाऱ्यांना खूप प्रॉब्लेम असायचं. त्यांना कामच नाही भेटायचं. कारण सगळ्यांचं चांगलं चाललंय ना. कोण डिवोर्स देत नाही का, कोणाचं काय प्रॉपर्टीवरून भांडणं चाललेली नाहीत, सगळं चांगलं चाललंय, है ना. आता काय झालंय? आता ते लोक एकदम श्रीमंत झालेत. कशाने? का ते न्यायच मिळवू देत नाही. काय करतात? न्याय मिळवून द्यायचंच नाही. वर्षानुवर्ष येत राहा, दर महिन्याला आम्हाला देत राहा. ठीक आहे. आणि तारीख पे तारीख. ठीक आहे. हा प्रकार काय चालू आहे? काय ना, हा प्रकार चालू आहे. आणि बायबल त्याच्याविषयी वर्णन करते की पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात, है ना. तसेच कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात. आता म्हणजे आता विषय नाही आपला तो, परंतु सांगायचा उद्देश काय आहे की जगामध्ये असे बरेच लोक आहेत की कपटाच्या द्वारे ते काय ते न्याय मिळवू देत नाहीत, है ना. कोणाचं चांगलं होणार असेल तर त्याला ते योग्य मार्गदर्शन करणार नाहीत. मुद्दाम तू येत राहावं म्हणून काय आहे ना, काहीतरी प्रॉब्लेम ठेवतातच, है ना. काहीतरी प्रॉब्लेम ठेवतातच. आता मी ज्या एका पालकांना भेटायला गेलो होतो, त्यांच्या संस्थेच्या डॉक्युमेंट मध्ये ना काय लबाड लोकांना, मला इतका राग आला तर मी वाचलं तर किंवा ऐकलं तर, ते डॉक्युमेंट मध्येच ज्याने डॉक्युमेंट बनवून दिले त्याने मुद्दामून असा एक पॉइंट घालून ठेवलाय की त्यांना परत त्यांच्या पाया पडून यावं लागणार की हे बदला म्हणून. किती लबाड आहे. मी काय लॉयर नाही, परंतु मला समजतं की तो पॉइंट तिथे नाही पाहिजे. तो पॉइंट नसता तर त्यांना सरकारकडून लायसन्स भेटलं असतं दान गोळा करण्यासाठी. त्यांना दान गोळा करूच द्यायचं नाही म्हणून मुद्दाम चुकीचा पॉइंट टाकलेला आहे. आणि ह्या लोकांना काय माहिती नाही, हा बाबा आम्ही लॉयरला पैसे देतो त्यांच्या भरोसे त्यांनी केलेलं आहे, है ना. किती लबाडी. आणि त्यामुळे
गेल्या आठवड्यामध्ये मी एका लॉयरशी बोललो है ना, आणि असा काहीतरी विषय आला है ना, काहीतरी विषय आला आणि त्या विषयामध्ये तो काय बोलतो की म्हणे म्हणे किती लबाड, किती म्हणजे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. तो म्हणतो की पुरुषांसाठी काय म्हणे कायदाच नाही म्हणे, पुरुषांना वाचवण्यासाठी कायदाच नाही म्हणून. काय लबाड माणूस आहे हा. मी बोललो, मी त्यांना सरळ म्हटलं त्या लॉयरला, बोललो तुम्ही आपली लॉयर की आहे ना सोडून द्या, ती नाहीतर जा परत शिकायला, तुम्हाला माहितीच नाही. हा, न्याय काय फक्त काय स्त्रियांसाठीच असतो का? हा, जे पुरुष माणसं ते काही माणसं नाहीत का? त्यांना पण न्याय पाहिजेच ना. न्याय तर सगळ्यांचा करायचा असतो, न्याय प्रत्येकाला पाहिजे. असं कसं तुम्ही बोलू शकता पुरुषांना न्याय, पुरुषांसाठी कायदाच नाही म्हणे? काय लबाड. आणि मग काय आहे सांगायचा उद्देश काय की पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो, तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात, म्हणून ते थोर व श्रीमंत झालेले आहेत है ना. आणि मग काय म्हणले, ते धष्टपुष्ट व तेजस्वी झालेले आहेत. काय झाले? धष्टपुष्ट व तेजस्वी झालेले आहेत. ते दुष्कर्माची कमाल करतात. काय करतात? दुष्कर्माची कमाल करतात. एक मिनिट, इंग्लिश मध्ये असं म्हणले, एक मिनिट 28 मध्ये नाही, ठीक आहे, इंग्लिश मध्ये, दे आर वॅक्सन फॅट अँड दे शाईन, या दे ओव्हरपास द डीड्स ऑफ द विकेड, दे जज नॉट द कॉज ऑफ द फादरलेस, येट दे प्रॉस्पर, अँड द राईट ऑफ द नीडी डू दे नॉट जज. तर इथे काय म्हणले, ते धष्टपुष्ट व तेजस्वी झालेत है ना, म्हणजे खाऊन पिऊन इतकं धष्टपुष्ट झाले आणि तेजस्वी, म्हणजे इतकं चांगलं चांगलं खातात की त्यांचा चेहरा कधी पडलेला नाही, एकदम तरतरीत तेजस्वी आहे ना, एकदम मस्त खाऊन पिऊन तुपात तेळात खातात. ठीक आहे. आणि काय म्हणले, ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहेत, ते दुष्कर्माची कमाल करतात. म्हणजे दुष्कर्माची कमाल करतात. इंग्लिश मध्ये म्हणले, दे ओव्हरपास द डीड्स ऑफ द विकेड, म्हणजे जो दुष्ट व्यक्ती आहे, दुष्ट व्यक्तीचे जे कर्म, दुष्ट कार्य जे आहेत, त्यांना त्याकडे दुर्लक्ष करतात, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि हा प्रकार खूप होतो है ना. ते दुष्कर्माची कमाल करतात आपली चलती व्हावी म्हणून. ठीक आहे, आपली चलती व्हावी म्हणून, म्हणजे त्यांचा धंदा चालावा म्हणून, म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत. काय करतात? पोरक्यांचा न्याय करत. कारण पोरक्याकडून काय भेटणार? पोरका म्हणजे इंग्लिश मध्ये फादरलेस म्हटलंय की ज्याचा वडील वारलेला आहे ना, म्हणजे अनाथ म्हणूया आपण. तो जो अनाथ आहे, पोरका आहे, त्याच्या बाजूने न्याय देत नाही, कारण त्यांना माहिती आहे तो पोरका काय देणार आहे मला, त्याच्याकडे काही नाहीये है ना. तर मग तो मुद्दाम काय करतो की पोरक्याला न्याय देत नाही, परंतु जो पैसेवाला दुष्ट माणूस आहे ना, त्याला त्याच्या बाजूने न्याय देतो आणि मग त्याच्याकडून पैसे खातो. ठीक, हा प्रकार आहे. आणि त्यामुळे काय की ते दुष्कर्माची कमाल करतात आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत. काय म्हणून ते, म्हणजे त्यांची चलती व्हावी. विचार करा है ना, एक माणूस खरोखर जर म्हणजे पीडित लोकांना न्याय देण्यासाठी जर सेवा करत असेल है ना, सेवा करत असेल, काय होणार? सगळे गरीब लोक है ना, सगळे है ना, पिडलेले लोक, अनाथ लोक, विधवा लोक, असे लोक येणार त्यांच्याकडे, गरीब लोक येणार है ना. आणि जर तो प्रामाणिक असेल तर तो त्यांची एकतर फुकटामध्ये तरी सेवा करेल, गव्हर्नमेंट जर लॉयर असेल तर, नाहीतर तो काय आहे त्यांना म्हणेल की बाबा जेव्हा कधी तुम्हाला केस जिंकल्यावरती काही तुम्हाला काय म्हणतात ना, काही कॉम्पेन्सेशन भेटलं तर त्यातून माझी आठवण ठेवा, तेव्हा तुम्ही स्वखुशीने तुम्ही द्या जे काही तुम्हाला वाटेल असं भेट म्हणून. ठीक आहे, तर ते समजू शकतो है ना, ते समजू शकतो. आणि काय आहे की ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहे, ते दुष्कर्माची कमाल करतात आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत, कंगालास न्याय देत नाहीत है ना, कंगाला न्याय देत नाही की बाबा कंगालाकडे काय नाही असं समजून ते त्याला त्याच्या बाजूने न्याय देत नाहीत. ठीक आहे. सांगायचा उद्देश काय की धूर्तपणामुळे लोकांमध्ये गर्व येतो है ना, आणि जे 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 आपल्या खाली आहेत त्यांना पिडायचं, त्यांना त्रास द्यायचा, त्यांचं शोषण करायचं,
हेही काय आहे, हेही प्रकार धूर्तपणातून येतो. ठीक आहे, कारण म्हणलं ना, कपटाची प्राप्ती येते, कपटाने ते मिळवलेली संपत्ती येते. त्यामुळे माझी फार इच्छा आहे, तुम्हाला ज्यांना कोणाला पण म्हणतात ना, म्हणजे देवबाप ज्याला कोणाला पण प्रेरणा करेल, की ख्रिस्ती लोकांमधून पण लॉयर असले पाहिजे, है ना, की जे देवाच्या वचनानुसार न्याय देतात, है ना. आणि हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगतो, एकेकाळी पाळक लोक जे असायचे ना, ते दोन गोष्टींचा अभ्यास करायचे. ते लॉचा पण अभ्यास करायचे, कायद्याचा पण अभ्यास करायचे, आणि बायबलचा पण अभ्यास करायचे. ठीक आहे, आणि आणि पुढे जाऊन मग ते लोक मंत्री पण बनायचे. आपल्या देशामध्ये सगळी न्याय व्यवस्था, सगळं नियम एकदम परफेक्ट पाहिजे, म्हणून ते लोक हे सगळं करायचे. आणि त्यामुळे माझी फार इच्छा आहे मनापासून, आणि प्रार्थना आहे की जर देवाने तुमच्या कोणालाही मुलाला, नातवाला जर जास्त बुद्धी दिलेली आहे, भाषेचं ज्ञान, आणि म्हणतात ना, आणि त्याला दुसऱ्यावर अन्याय होतोय हे पाहून जर त्याच्यामध्ये भावना आहे ना, शूरवीरपणा आहे, तर त्याला अशा ठिकाणी काय आहे, तुम्ही प्रेरित करा. जे तुम्ही आई वडील आणि आजी आजोबा आहेत, तुम्ही की बाबा तुम्ही पण काहीतरी असं लोकांना न्याय मिळवून द्या. ती पण एक सेवा आहे. ठीक आहे, ती पण एक देवाची सेवा आहे, कारण देव आपला न्यायाधीश आहे. आणि त्यामुळे आपण त्या स्वर्गीय न्यायाधीशाची सेवा करतो, जेव्हा आपण चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे देवाच्या वचनानुसार काय ना, ऍडव्होकेटचं काम करत असू जर. ठीक आहे, तर अशा प्रकारे. आणि जसं पौलाने पण म्हटलं की तुम्ही खाता पिता जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करा. त्यामुळे जर कोणी लॉयर बनतो तर त्याने देवाच्या गौरवासाठी ती सेवा म्हणून करावा. विचार करा, तुम्हाला सांगतो की मी खरोखर सांगतो की मंडळामध्ये ज्या ज्या लोकांना आम्ही भेटतो, काही नवीन लोक येतात, या सगळ्यांचे खूप प्रॉब्लेम असतात. ह्याचा एक प्रॉब्लेम, त्याचा तो प्रॉब्लेम, हा कोर्टात आहे, तो कोर्टात आहे, काय ना काहीतरी चाललेलं आहे ना. आणि त्रस्त आहेत, किती जणांचे पैशावर पैसे नुसते पाण्यासारखे वाहून गेले. विचार करा, मंडळीमध्ये जर देवाच्या वचनानुसार चालणारा आणि लॉचं पण नॉलेज असलेला असं जर कोणी ऍडव्होकेट असता, तर मंडळीला किती छान झालं असतं, है ना, किती छान झालं असतं. मी सरळ म्हटलं असतं, हा हे बंधू आहेत, हे देवाच्या वचनानुसार लोकांना न्याय मिळवून देतात, हमखास देतात. मी पण त्यांना विचारपूस करतो की बाबा काय झालं त्यांच्या केसचं, तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या, है ना, असं पाहिजे. पण दुःखद गोष्ट आहे की काही मंडळांमध्ये असतात लॉयर, पण ते लबाडी करतात. ते काय आहे ना, आणि पालकांचं पण त्यांच्याकडे लक्ष नसतं की बाबा हा व्यक्ती खरोखर न्याय देतो का, है ना. एकदा असं झालं होतं की एका पालकांनी एका लॉयरला सुचवलं की बाबा अमुक अमुक व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे मंडळीमध्ये, त्यांचं केस तुम्ही बघा. ठीक आहे, आणि त्या माणसाने काय नीट केलं नाही त्यांचं काम, है ना. वर्षानुवर्ष नुसते 3-4 वर्ष नुसते घालवले त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि तर मी म्हंटल त्या व्यक्तीला की बाबा तुम्ही तुमच्या पालकांना सांगा, या माणसाला कोणाला दुसऱ्याला सुचवू नका, नाहीतर हा सगळ्यांना 4-4 वर्ष लटकवत राहील आणि लोक सुसाईड करतील परेशान होऊन, है ना. तर या माणसाला देऊ नका. ठीक आहे, तर सांगायचा उद्देश काय की की धूर्तपणा, कपट मुळीच असता कामा नये. त्यानंतर त्यानंतर आपण एक मिनिट. त्यानंतर आपण आणखीन एक वचन पाहूया. नीतिसूत्र त्याचा 26 अध्याय. तुम्हाला सांगतो, मी जे जे काय तुम्हाला शिकवत असतो ना, तुम्हाला कॉलेजमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी अशा शिकायला नाही भेटणार, इतकं मी तुम्हाला समजवत असतो. तर परमेश्वर देवबाप तुम्हाला सहाय्य करो. ठीक आहे, तर नीतिसूत्र त्याचा 26 अध्याय आणि वचन 24 ते 28 आपण पाहूया. द्वेष्टा आपल्या वाणीने खोटा बहाणा करतो, पण अंतर्यामी कपट बाळगितो. ठीक आहे, ही दॅट हेट्स डिसेंबल्स विथ हिज लिप्स अँड लेज अप डिसीट विदिन हिम.
काय म्हणलेलं आहे? द्वेष्टा म्हणजे द्वेष करणारा है ना, म्हणजे हेट करणारा है ना, दुसऱ्यांवर हेट करणारा, द्वेष करणारा जो कोणी आहे. द्वेष्टा आपल्या वाणीने खोटा बहाणा करतो. काय ना, आपल्या वाणीने खोटं बोलतो है ना, गोड गोड बोलतो आणि मग काय करतो, पण अंतर्यामी कपट बाळगतो. काय अंतर्यामी कपट बाळगतो म्हणजे कपट हे असं आहे ना की ते लोकांना म्हणजे कसं असते, जे लोक तुमचा द्वेष करतात है ना, ते समोरासमोर दाखवणार नाही है ना की बाबा ते द्वेष करतात म्हणून. ते द्वेष मनात ठेवणार आणि कपटाच्या द्वारे नुकसान करणार. काय आहे ना, कपटाच्या द्वारे नुकसान करणार. त्यामुळे काय म्हणलं, द्वेष्टा आपल्या वाणीने खोटा बहाणा करतो पण अंतर्यामी कपट बाळगितो है ना, अंतर्यामी कपट बाळगितो. पुढे काय म्हणले, तो गोड गोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. लोकांचं उलट असते, कोणी गोड गोड बोलायला लागलं तर जास्तच त्यांच्या जवळ जात आहेत. बायबल सांगते तो गोड गोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्याच्या हृदयात 7 विषय आहेत. 7, एक विष पण नाही, 7 विषय. म्हणजे किंग कोब्रापेक्षा पण हा भयानक आहे. म्हणजे 7 विष तयार आहेत, एकापेक्षा एक. तो गोड गोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्याच्या हृदयात 7 विषय आहेत. त्याचा द्वेष धूर्ततेने झाकला आहे. त्याचा अंतःकरणामध्ये जो द्वेष आहे, राग आहे तुमच्या विरुद्ध, क्रोध आहे, तो काय, तो धूर्ततेने झाकलेला आहे, त्याने लपवलेला आहे ना. गोड गोड बोलणार, हसून हसून बोलणार है ना, कधी पण तुमच्या विरुद्ध काय बोलणार नाही, एकदम प्रेमाने बोलणार. पण अंतःकरणामध्ये काय, लक्ष द्या, अंतःकरणामध्ये काय, अंतःकरणामध्ये 7 विषय आहेत. अंतःकरणामध्ये द्वेष आहे, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल. काय म्हणले, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल. ही देवाची भविष्यवाणी. काय की जो धूर्त माणूस आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे ना, त्या परमेश्वर समाजापुढे, एकट्या दुकट्या समोर नाही, पूर्ण समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल. परमेश्वर, कारण परमेश्वर अंधकारामध्ये पण प्रकाश टाकणार आहे, तसं परमेश्वर हे जे अंधारात लपवलेलं आहे ना द्वेष, ते परमेश्वर लोकांना कळू देतो. मी अगोदरच्या मंडळीमध्ये जिथे होतो, जे शेवटले एक पाळक होते, ते पाळकांना मनामधून फार द्वेष होता आमच्याविषयी. ठीक आहे, सत्याचा द्वेष होता है ना, पवित्रतेचा द्वेष होता है ना, आणि जे जे काय म्हणतात ना, म्हणजे देवाच्या वचनानुसार जशी मंडळी चालायला पाहिजे त्याच्या विरोधात जाते है ना, त्याच्या विरोधात होते. आणि त्यामुळे त्यांना फार द्वेष. पण तो द्वेष कधी ते दाखवायचे नाही. ते द्वेष आहे नेहमी आपल्या गोड हास्याच्या द्वारे ते लपवायचा प्रयत्न करायचे. काय करायचे, आम्हाला वाटायचं अरे किती प्रेमळ पाळक आहेत, अरे वा किती किती सौम्यपणे बोलतात, कधी पण बघा तर हसमुख असतात, वा 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 किती तेजस्वी असतात, असं वाटायचं आम्हाला. ठीक आहे, पण आम्हाला काही महिन्यातच कळलं आणि ते देवानेच उघड केलं. काय केलं, ते देवानेच उघड केलं की अरे बापरे, हा तो व्यक्ती किती लबाड आहे, की त्याचा द्वेष धूर्ततेने झाकला आहे, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल है ना. आणि त्यांचंच नाही, असे कितीतरी लोक होते की जे अंतःकरणामध्ये द्वेष ठेवायचे, पण बाहेर प्रेज लॉर्ड, बाहेर काय आहे हसून बोलायचं, कसं चाललंय, हा चांगलं चाललंय है ना, ठीक आहे, चर्चला या है ना, असं करून बिर्याणी खा, खूप एकदम काय ना, बिर्याणी खायला घरी या, ठीक आहे, असं खूप बडबड असायची. ठीक आहे, त्यामुळे काय की त्याचा द्वेष धूर्ततेने झाकला आहे, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल. जो खास खणतो तो तीत पडेल. काय आहे, जो धोंडा लोटीतो त्याचवर तो उलट येईल. काय म्हणलं, जो खास खणतो है ना, म्हणजे दुसऱ्याला पाडण्यासाठी जो खास खणतो त्याच्यामध्ये तो पण पडणार. तेच झालं, ज्या पाळकाने असा प्रकार केला ते स्वतःच त्या खाचेमध्ये पडले. म्हणजे ते आम्हाला काढू बघत होते, नंतर त्यांना पण काढून टाकलं. ठीक आहे,
जो खास खणतो तो तीत पडेल, जो धोंडा लोटीतो त्याचवर तो उलट येईल. जो धोंडा लोटीतो की बाबा डोंगरावरून कोणीतरी खालून चाललाय तर त्याच्यावरती दगड फेकून द्यावा, मारावं त्याला, जो धोंडा लोटीतो त्याचवर तो उलट येईल. उलटाच फिरायचा तो. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की देव अशा लोकांचा न्याय करतो जे कपटाने अशा प्रकारे आपला द्वेष लपवतात, है ना. परंतु देवापासून काय लपलेलं नाही, देव सर्व पाहतोय. देव लोकांची अंतकरण पारखणारा परमेश्वर आहे. लबाड जीवा आपण घायल केलेल्यांचा द्वेष करते. जी लबाड आहे, खोटी जीभ आहे ना, खोटं खोटं गोड गोड बोलते, ती काय आहे, लबाड जीवा आपण घायल केलेल्यांचा द्वेष करते. ती द्वेष करते म्हणून खोटं बोलते. खरोखर सांगतो, जो व्यक्ती खरोखर प्रेम करतो ना, तो तुम्हाला कधी खोटं नाही बोलणार, तो प्रामाणिकपणे बोलणार, भले ते कडू वाटेल, है ना. बऱ्याच लोकांना मी आवडत नाही. कशासाठी आवडत नसतो? कारण मी खरं ते बोलतो त्यांना. ठीक आहे, मी खरं ते बोलतो, पण ते माझ्यामध्ये ते प्रेम असतं म्हणून ते बोलतो मी. जर प्रेम नसतं ना, की बाबा मरू दे यांचं काही पण होऊ दे, मग मी त्यांना नसतं बोललो. जर मला त्यांच्या आत्म्याची पर्वा नसती है ना, तर मी त्यांना नसतो बोललो. पण मला माहिती आहे ना, मी वचन वाचलेलं आहे की या वचनाचा भंग केल्यावर देव कोणकोणते श्राप पाठवतो ते आम्हाला माहिती आहेत. आणि ते तुमच्यावरती येऊ नये, ते संकट तुमच्यावरती येऊ नये आणि पुढे जाऊन आम्हालाच ते परत निस्तारायला नको म्हणून आम्ही सांगतो. पण तुम्हाला वाटतं अरे पाळ काय आहे, कडक बोलतात, है ना, प्रेमाने. अरे प्रेमाने विषयच तसा आहे. तुम्ही मूर्तीपूजा करत असाल तर तुम्हाला कोण तुमची वाहवा करणार? कोणच नाही करणार. मूर्तीपूजेचा दंड आहे, है ना. त्यामुळे सांगायचा उद्देश काय, आणि पुढे काय म्हणलंय, खुशामत करणारे तोंड नाशाला कारण होते. काय खुशामत करणारे, जे फक्त लोकांची खुशामत करतात, लोकांची फक्त तारीफ आणि प्रशंसा करतात, असं जे तोंड आहे ना, हे काय करते, नाशाला कारण होते. कोणाचा नाश करते? जो खुशामत करतोय त्याचा तर नाश होतोच होतो, नक्की होणार त्याचा पण. आणि ज्याची खुशामत होते, केली जाते, त्याचा पण नाश होतो. जर तुम्ही मंडळीतल्या लोकांना त्यांचं पाप सांगणार नाही आणि नुसतं त्यांची खुशामत करत राहाल, वा 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 तुम्ही किती छान आहात, है ना, तुम्ही एवढ्या वर्षापासून ख्रिस्ती आहात, हा म्हणजे तुम्हाला बरंच माहिती असेल बायबलचं, है ना, है ना. तर एक खुशामत करणारे असाल तर मग कसं होणार, है ना, कसं होणार? ते तुम्ही नाश कराल ते समोरच्याचा, है ना. मला आठवते ते अगोदरच्या मंडळीमधले पाळक होते, शेवटले पाळक जे होते, त्यांनी ते मला एक दिवशी म्हणतात ना, अशी येऊन तारीफ करतात, हे तुम्ही कामाला जाता, नाईट शिफ्टला जाता, आणि कसं जमतंय तुम्हाला, कसं कसं ते काम करता बँकेचं, अच्छा कसं जमतंय, वा मानलं पाहिजे तुम्हाला खूप. काय त्याच्यात काय, सगळेच जातात कामाला, त्याच्यात काय असं विशेष? मी म्हटलं त्याच्यात काय, सगळेच जातात कामाला, सगळी दुनिया जाते कामाला, काम करावंच लागतंय. म्हणजे ते असं काय म्हणत, चण्याच्या झाडावरती चढवायला बघतात मला, खुशामत करतात की बाबा मी काहीतरी खूप म्हणतात ना, अमेरिकेचं प्रेसिडेंटच झाल्यासारखं म्हणतात. अरे काय साधारण काम आहे माझं, बँकेला जायचं, कॉम्प्युटर समोर बसायचं, कागदपत्र बघायचे, सगळं नीट आहे ना बघायचं, द्यायचं लोन, झालं आमचं काम. त्याच्यात म्हणजे असं काहीतरी काय खूप मोठं काही गोष्ट आहे असं काही नाहीये. ठीक आहे, सांगायचा उद्देश काय की अशी खुशामत करतात, है ना, लोकांना असं जास्तच प्रशंसा करायची, दुष्ट लोकांची, ज्यांच्यात द्वेष असतं त्यांना तसं करण्याची सवय असते. याचा अर्थ हे नाही की एखादा व्यक्ती खरोखर काहीतरी चांगलं काम करत असेल तर त्याची प्रशंसाच करू नये, याचा तो अर्थ नाहीये. आपल्याला दिसतं एखाद्या व्यक्तीवरती देवाची कृपा आहे आणि त्याने काहीतरी देवाच्या कृपेने, सामर्थ्याने, बुद्धीने काही केलेलं आहे, तर त्यासाठी देवाला धन्यवाद द्यावा, है ना, आणि अशा गोष्टी. ठीक आहे, त्यानंतर
त्यानंतर नीतिसूत्रे त्याचं 27 अध्याय वचन 6 पाहूया. हेही अशा स्वरूपाचं आहे. नीतिसूत्रे 27 अध्याय वचन 6 माझा एकदम एक आवडतं वचन आहे असं म्हणू शकता. म्हणजे बहुत आवडत्या वचनांमधले हे एक वचन आहे असं म्हणू शकता. मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत. काय? मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनाची गर्दी उडवतो. काय म्हणले? इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, फेथफुल आर द वुंड्स ऑफ अ फ्रेंड बट द किसेस ऑफ एन एनिमी आर डिसीटफुल. इथे यांनी भाषांतर नीट नाही केले ऍज युजल. बरेच वेळी त्यांचं चुकत असते मराठी भाषांतर करणाऱ्यांचं. ठीक आहे. तर इंग्लिश मध्ये काय म्हणले? बट द किसेस ऑफ एन एनिमी आर डिसीटफुल. म्हणजे शत्रूचे चुंबन देखील कपटी आहे, फसवणारा आहे. ठीक आहे. फसवण्यासाठी ते चुंबनाचा वापर करतात. आणि त्यामुळे इथे काय म्हणले? मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत. है ना? म्हणजे मित्र जेव्हा आपला घाय करतो, है ना, जो आपला एकदम खरोखर मित्र आहे आणि त्याने आपल्याला असं काहीतरी बोललं की असं काहीतरी आपल्याला शिक्षा लावली की ज्यामुळे आपण घायल झालो, आपल्याला आपलं मन दुखलं, है ना, आपलं मन दुखलं, है ना, आपल्याला रडायला आलं, आपल्याला वाईट वाटलं, अरे माझ्या मित्राने मला असं का म्हटलं, है ना, पण तो मित्र जो आहे तो तुझ्या चुका सांगतोय. त्याला वाटत नाही की बाबा तुझं म्हणतो ना काहीतरी वाईट व्हावं, तुझं वाईट होऊ नये म्हणून तो सांगतोय की बाबा हे तू करू नको, है ना. तर त्याने केलेले जे घाय पण जे आहेत, मित्राने केलेले घाय हे खऱ्या प्रेमाचे आहेत. आणि मी या गोष्टीला मानतो आणि पाळतो बाबा, की बाबा मी खरोखरच्या मित्र बुद्धीने किंवा माझ्या कुठल्या पण मित्रांचं काय आहे ना नाश होऊ नये, त्यांचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी खऱ्या प्रेमाने सांगतो, घाय करतो की बाबा तुम्हाला वाईट वाटेल, है ना, परंतु ते खऱ्या प्रेमाचे आहेत. पण वैरी चुंबनाची गर्दी उडवतो किंवा वैरीचे चुंबन हे देखील कपटाचे आहेत. दे आर डिसीटफुल म्हटलेले. वैरी म्हणजे जो शत्रू आहे, शत्रूचे चुंबन देखील, है ना. म्हणजे आता चुंबन अशी गोष्ट आहे की जे कोणाला पण वाटेल की अरे कोणी आपल्याला चुंबन देतो तर तो खूपच आपल्यावरती प्रेम करत असेल, है ना, खूपच एकदम खूप जवळचं नातं असेल असं आपल्याला वाटू शकेल, है ना, की एकदम लोक मिठी मिळतायत, है ना, आणि चुंबन तर प्रेमाचं एकदम खूप मोठं प्रतीक आहे असं म्हणू शकतो. परंतु वचन काय सांगते की वैरीचे चुंबन पण जे आहे ते पण धूर्तपणाचं. ठीक आहे. म्हणजे तो चुंबन घेतोच यासाठी की फसवायचं, है ना, अशा प्रकारे. पटकन जास्त वेळ न घेता आपण काही वचन पाहूया. आपण आता पुढे पाहणार आहोत की धूर्तपणा पासून मुक्त झाल्यामुळे काय आशीर्वाद आहे ते आपण पाहू, आणि जे धूर्तपणा करतात त्यांना शिक्षा काय ते आपण पाहू, आणि काही उदाहरणं अशी तोंडी आपण पाहूया, आणि आपण हा विषय आजच्यासाठी संपू. तर आपण एक वचन पाहूया, स्तोत्रसंहिता त्याचा 24 अध्याय स्तोत्रसंहिता 24 वचन 4 आणि 5. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो, ठीक आहे, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. खूप सुंदर, है ना. काय म्हणलेले? जो कपटाने शपथ वाहत नाही, ठीक आहे, म्हणजे कपट करत नाही. अजून काय काय वर्णन केले? ज्याचे हात स्वच्छ आहेत, म्हणजे त्याच्या हाताच्या द्वारे त्याने काही अनिती केलेली नाही. मग पुढे काय म्हणले? म्हणजे थोडक्यात त्याच्या कृतीच्या द्वारे, है ना, हात हे कृतीचं एक चिन्ह आहे. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, है ना, मनामध्ये पण त्याने काय आहे ना, विचारामध्ये पण त्याने पाप केलेलं नाहीये, असा जो व्यक्ती आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, जो आपले मन चित्त असत्याकडे लावत नाही, कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळतो, है ना. त्यामुळे जे लोक सत्याने आणि निष्कपटपणे
प्रभू समोर चालतात ना, त्यांच्यासाठी ही एक आशादायी गोष्ट आहे की आम्हाला प्रभूपासून आशीर्वाद भेटणार. लोकांनी आम्हाला नावं ठेवली तरी चालेल, लोकांनी आम्हाला मूर्ख म्हणलं तरी चालेल, अरे बाबा है ना, काय काय लोक असे टोमणे मारतात, अरे हा ना फार सत्य हरिश्चंद्र आहे, काय काय फार सत्यवादी आहे ना, मजाक उडवतात आपलं. परंतु काय आपल्याला माहितीये की परमेश्वर आपली प्रत्येक कृती पाहतो. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देण्यास समर्थ आहे. जर एखाद्याला या पिढीमध्ये आशीर्वाद भेटला तर अतिउत्तम, आणि पण जर या युगामध्ये नाही भेटलं तर येणाऱ्या युगामध्ये स्वर्गामध्ये तर नक्कीच आहे है ना, आणि तिथे तर कितीतरी पटीमध्ये, तर ते तर सर्वश्रेष्ठ आहे ना, अतिउत्तम पण आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल है ना, आपल्या उद्धार है ना, आणि परमेश्वर आपल्याला नीतिमान ठरवेल असंही वर्णन केलेलं आहे. त्यामुळे खूप छान आहे. त्याचबरोबर आपण आणखीन एक वचन पाहूया, स्तोत्रसंहिता 55. स्तोत्रसंहिता 55 वचन 23 पाहूया. हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील, खुनी व कपटी मनुष्य अर्धे आयुष्यही जगणार नाहीत. मी तर तुझ्यावर भाव ठेवेन. जबरदस्त भविष्यवाणी आहे आणि दंड आहे. ठीक आहे, काय वर्णन आहे बघा. हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील, म्हणजे थोडक्यात काय आहे, जे नरक आहे, इंग्लिशमध्ये पिट ऑफ डिस्ट्रक्शन म्हटलेलं आहे. तर जे नरक आहे त्याच्यामध्ये परमेश्वर हे कपटी लोकांना टाकून देणार आहे. हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील, खुनी व कपटी मनुष्य अर्धे आयुष्यही जगणार नाहीत है ना. माणसाचं आयुष्य म्हणजे सध्या तरी पृथ्वीमध्ये 80-90 पर्यंत जगतात, तर ते म्हणले ते अर्धे कपटी लोक अर्धे आयुष्य पण जगणार नाहीत. खुनी व कपटी मनुष्य अर्धे आयुष्यही जगणार नाहीत. मी तर तुझ्यावर भाव ठेवेन. मी नाही हे असल्या कपट करून पटकन काहीतरी मिळवायचं म्हणून प्रयत्न करेन. ठीक आहे. अजून एक बघूया वचन. मी विचार करत होतो ते वचन पाहायचं की नाही, पण पाहूया चला. इर्मया त्याचा 9वा अध्याय, वचन 7 ते 9 वाचतो मी. यासाठी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, मी त्यास गाळून पारखीन. माझ्या लोकांच्या कन्येच्या वर्तनास्तव मी दुसरे काय करणार. त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे, ते असत्य बोलतात. काय म्हणतात, ते असत्य बोलतात, म्हणजे तेच लबाडी आणि फसवणूक. ते तोंडाने शेजाऱ्यांशी सलोख्याने भाषण करतात. तोंडाने शेजाऱ्यांशी सर्वांशी एकदम प्रेमाने भाषण करतात, पण अंतर्यामी त्यांवर टपून असतात. की कधी याचं वाईट करायचं. परमेश्वर म्हणतो, याबद्दल मी त्यांचा समाचार घेणार नाही काय. आता यांनी समाचार शब्द वापरले, माहित नाही तुम्हाला समाचार शब्दाचा अर्थ म्हणजे समजतो का. मी त्याचा अर्थ काहीतरी वेगळा समजतो, परंतु इंग्लिशमध्ये जे म्हटलेलं आहे की शॅल आय नॉट व्हिजिट देम फॉर दिस थिंग्स. ठीक आहे, याबद्दल मी त्यांचा समाचार घेणार नाही काय. आता इंग्लिशमध्ये जे म्हटले शॅल आय नॉट व्हिजिट देम फॉर दिस थिंग्स म्हणजे काय, की परमेश्वर म्हणतो की मी त्यांच्याकडे येईन आणि मी त्यांचा न्याय करणार नाही काय. ठीक आहे, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, की मी त्यांच्याकडे येईन आणि मी त्यांचा न्याय करेन. ठीक आहे, त्यामुळे कुठे गेलं, परमेश्वर म्हणतो याबद्दल मी त्यांचा समाचार घेणार नाही काय. माझा आत्मा या राष्ट्रांचे पारिपत्य करणार नाही काय. परमेश्वर म्हणतो माझा आत्मा या राष्ट्रांचा, अशा राष्ट्रांचे कपटी लबाड राष्ट्रांचा काय आहे,
पारिपत्य करणार नाही का, नाश करणार नाही का, है ना. आणि त्यामुळे देव बदला घेणार. इंग्लिशमध्ये अवेंज म्हटलंय, बदला घेणं, है ना. परमेश्वर बदला घेणार या लोकांचा, कारण यांनी कपट केलेलं आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कपट असू नये. ठीक आहे. आता काय आहे ना की आणि आता आपण काही उदाहरणं पाहू. ठीक आहे. काही लोक की ज्यांनी कपट केलं पण नंतर पश्चाताप केला, किंवा त्यांना फार संकट पाहावी लागली. तर प्रथम आणि इतर पण व्यक्ती. सर्वप्रथम तर आपल्याला माहिती आहे कपट करणारा कोण आहे, तर सैतान. ठीक आहे. सैतान एक खूप मोठं उदाहरण आहे. ठीक आहे. सैतानाला परमेश्वर त्याच्या कपटासाठी नरकामध्ये टाकणार आहे. ठीक आहे. तो तर कपटाचा आणि असत्याचा बाप आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण रेबेका आणि तिचा मुलगा याकोब यांचं पाहतो की यांनी आपल्या बापाला म्हणजे इसाकाला फसवलं. ठीक आहे. आणि त्या फसवून बापाकडून आशीर्वाद घेतला. ठीक आहे. तर त्यांचं उदाहरण आपण पाहतो. आणि ते फसवल्यामुळे याकोबाला पुढे इतकं दुःख झालं, जेव्हा त्याला त्याची लेकरं झाली तर त्याच्या स्वतःच्या मुलांनी त्याला फसवलं, है ना. त्याला 12 मुलं होती, तर ते 12 मुलांमधून तो योसेफ मेला, त्याला जंगली जनावरांनी खाल्लं, असं फसवून म्हणजे जे योसेफाला आशीर्वाद भेटत होते त्याच्या काय म्हणतात ना वडिलांकडून, जे काही चांगलं चांगलं भेटत होतं, ते त्यांना वाटायचं की या मुलाला सगळं का भेटतं, आम्हाला पण पाहिजे. म्हणून त्यांनी पण म्हणजे जसं याकोबाने केलं होतं की मोठ्या भावाचा आशीर्वाद मला पाहिजे, म्हणून त्याने असं फसवलं आपल्या बापाला, आंधळ्या बापाचा फायदा घेऊन त्याला फसवलं. तशाच प्रकारे की आता बाप तर वयस्कर झालेला आहे, तो काय पारख करू नाही शकत, तो काय शोधू नाही शकत की बाबा माझा मुलगा कुठे गेला. तर हे सर्व मोठ्या मुलांनी काय आपल्या वृद्ध बापाला काय फसवलं की तुमचा ना मुलगाला जंगली जनावरांनी खाल्लं, तो मेला, हे बघा हे त्याचे कपडे फक्त लाल लाल आम्हाला सापडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्याला किती दुःख झालं, तो आयुष्यभर रडत बसला त्याच्यासाठी, है ना. अरे माझा एवढा आवडता मुलगा होता, तो वारला. 12 मुलं आहेत त्याला, 11 मुलं बाकीचे आहेत, तरी पण त्याला इतकं म्हणतात ना इतकं वाईट वाटलं, त्याला एकदम दुःखी झाला. देवाने त्याला ते दुःख दिलं, है ना, की तू कपट केलं ना आपल्या बापाबरोबर, आता तुझ्याबरोबर पण कपट होणार. इतकं म्हणजे शिक्षा त्याला बरोबर देवाने दिली. ती वेगळी गोष्ट आहे की पुढे म्हणजे त्याच्यामधून पण परमेश्वराने त्याची योजना पूर्ण करून घेतली आणि त्याला नंतर सांत्वना दिली इतके वर्ष. आणि त्याला समजत असणार काय आहे ना, हे बायबलमध्ये लिहिलंय याचा अर्थ काय की याकोबाने पुढच्या पिढीला सांगितलं की मी माझ्या बापाबरोबर हा असं असं गोष्ट केली होती, म्हणून मी हे दुःख आज बघितलं वगैरे वगैरे. आणि त्याच्यामुळे ते बायबलमध्ये पण लिहिण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर लाबानाचं उदाहरण आहे, है ना. लाबान जो आहे त्याने पण याकोबाला फसवलं होतं. ठीक आहे. ते पण एक झालं होतं याकोबाला बरेच लोकांनी फसवलं होतं. ठीक आहे. तर याकोबाला लाबानाने फसवलं. कसं फसवलं की त्याला म्हणतो की हा तुला जी मुलगी आवडते ना माझी, ती मी देतो, माझ्याकडे 7 वर्ष काम कर. त्याला फसवलं, दुसरीच मुलगी गपचूप देऊन टाकली, है ना. आणि मग परत अजून 7 वर्ष काम करायला भाग पाडलं. म्हणजे अशी लबाडी त्याने पण केली. ठीक आहे. आणि अशा प्रकारे त्यानंतर त्यानंतर योसेफाच्या भाऊंचा आपण पाहतो, है ना. योसेफाचे भाऊ ने आपल्या भावाला फसवलं, ते एकेकाळी इतकं झालं दुष्काळच पडला. त्यांचं सगळं म्हणजे जे त्यांना आशा होती आमच्या बापाकडून आम्हाला ना भेटेल, हा मुलाला जाऊ दे, याला सगळे चांगले चांगले कपडे भेटायचे, आम्हाला सगळं चांगलं चांगलं पाहिजे, आम्हाला आमच्यासाठी काहीच करत नाही बाप, असं करून काय आहे की आम्हाला सगळं भेटेल या आशेने ते टपलेले होते. परंतु देवाने काय केलं, देवाने सर्व जगामध्येच दुष्काळ पाठवून दिला की आता काहीच नाही तुम्हाला. ठीक आहे. मग शेवटी हे कुठे आले परत, योसेफाच्याच पाया पडायला आले की बाबा आम्हाला खायला दे म्हणून. ठीक आहे. ही अशी देवाची योजना आहे ना. वर्ष लागतात, है ना. 1-2 महिन्यामध्ये होईल, नॉट नेसेसरी, है ना. जास्त देवाची दया असेल तुमच्यावरती तर लवकर पण होईल. परंतु जर देवाला वाटत असेल की नाही बाबा यांना ना चांगल्या प्रकारे संकट चांगलंच पडू दे आणि मग शिकू दे,
अशी जर इच्छा असेल देवाची तर मग त्याला काय आपण टाळू नाही शकत. ठीक आहे. त्यामुळे वेळीच पश्चाताप करावा, असं नाही 40 वर्ष रानात फिरत बसलोय आपण. ठीक आहे, तसं नाही होता कामा. त्यानंतर 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 ते आपण पाहिलं. त्यानंतर एक एक आपण महत्वाचं पाहूया, फारो फारो संबंधी पाहूया. निर्गमाचं पुस्तक त्याचा 8वा अध्याय. निर्गमाचं पुस्तक त्याचा 8वा अध्याय वचन 29. मोशे म्हणाला, पहा मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करतो की फारो व त्याचे सेवक आणि त्याची प्रजा यांच्यावरील गोमाशांचे थवे उद्या निघून जावेत, मात्र परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करण्यासाठी लोकांस जाऊ न देण्यासंबंधाने फारोने पुनरुपी वंचना करू नये. ठीक आहे. इथे फारोने काय केलं? फारोने म्हटलं की बाबा हे जे आलेले आहेत ना, काय म्हणलेलं आहे, हे जे गोमासे आलेत, गोमाशांचे थवे आले, सगळं वाट लावली आहे सगळीकडे आहे ना, लोकांना त्रास होतोय. हे देवाने पाठवलेली पीडा होती. ठीक आहे, मिसर राष्ट्रावरती. तर मोशे म्हणतो फारोला की बाबा ते गोमाशा जाण्यासाठी मी करतो देवाकडे विनंती प्रार्थना, परंतु देवाच्या लोकांना सोड, की त्यांनी देवासाठी यज्ञ करण्यासाठी देवाची आराधना करण्यासाठी त्यांना तू सोड आणि मागे हटू नको, आपले शब्द बदलू नको, कपट करू नको. जर करशील तर मग अजून पिढ्या येतील. ठीक आहे. आणि ते त्याचं ते झालं. फारोला वाटलं हा तू पहिले गोमाशा घालो मग मी सोडतो ना. आणि मग त्याने आपलं वचन पूर्ण नाही केलं. कितीतरी वेळा सोडतो बोलायचा नाही करायचं, सोडतो बोलायचं नाही करायचं, म्हणजे धूर्त होता तो है ना, त्याचं अंतकरण कठीण होत जायचं है ना. आणि मग काय व्हायचं की मग अजून पिढ्या व्हायच्या, अजून पिढ्या यायच्या. त्यामुळे असला प्रकार करू नका. ठीक आहे. एकदा एकदा मुश्किल आली, संकट आलं, खूप लोक असे लबाड असतात ना, असे लबाड असतात. एक काय आहे ना, एक चूक करणार है ना, लग्नाच्या संबंधित समजा हिंदू व्यक्तीची मुद्दाम लग्न करून टाकलं. ठीक आहे. प्रॉब्लेम झाले, सगळं झालं है ना, मग ते प्रॉब्लेम निस्तारा, त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी देवाकडे जाऊन रडा, आणि मग नंतर परत काय, नंतर परत ती चूक है ना. अहो म्हणजे तुम्ही किती कपटी आहात है ना. तुम्ही एवढं इतक्या लवकर विसरले, इतक्या लवकर विसरले की बाबा म्हणजे देवाने कसं तुम्हाला सांभाळलं, कसं तुमच्या प्रॉब्लेम मधून काढलं. एक तर तुम्ही पहिलंच पाप केलं, त्याच्यामध्ये परत इतकं त्याच्यामुळे दंड आला देवाचा, देवाने दया केली आणि तुम्ही त्याची दया विसरून जाता, पण पुन्हा ती चूक करता है ना. देव पुढच्या वेळी तुमच्यावरती दया करेल का? नाशच करून टाकेल मला तर वाटतं. कशाला दया करावी देवाने तुमच्यावरती, आणि भयानक आहे. आणि आणि म्हणजे देवाची परीक्षा घेऊन आता बघा ना, ह्याचं नाव काय, फारो. फारोवरती किती वेळा दया करण्यात आली की बाबा एक पिढा झाल्यावरती पश्चाताप कर, सोड, ऐकत नाही, परत दुसऱ्यांदा आणि प्रत्येक वेळी लोक काय बोलतात, नाही ना आता आम्ही ना कधीच मागे हटणार नाही. किती धूर्तपणा हो तुमच्यामध्ये, लाज वाटते का तुम्हाला? देव ऐकतोय है ना, देव न्याय करणार प्रत्येक शब्दाचा. तुम्ही बोलता आम्ही कधीच मागे जाणार नाही, कधीच मागे हटणार नाही. कोणी आलं बोलतो हा लग्नाचं खर्च आम्ही करतो, लगेच तुम्ही वळता मूर्तीपूजेकडे. काय तुमची मग, काय तुमचा विश्वास आणि काय तुमच्या विश्वासाची किंमत, काय भयानक. आणि सांगायचा उद्देश काय की, सांगायचा उद्देश काय की की हे शेवटी काय झालं, शेवटी पूर्ण पूर्ण वाटोळं लागलं त्या मिसर राष्ट्राचं. सर्वात सर्वात मोठा राष्ट्र होता, जसं आज अमेरिका आहे तसं तो एकेकाळी मिसर राष्ट्र होतं. एकदम पूर्ण वाट लावून टाकलं, काही राहिलं नाही, सगळं नाश झालं. तो राजा पण मेला, त्याच्या राजाची सेना पण सगळी ती तांबड्या समुद्रामध्ये बुडून मेली सगळी. काय राहिलं? त्यामुळे देव दया करतोय, देव है ना, देव वाचवतोय, सोडवतोय, म्हणून अति परीक्षा घेऊ नका. तुम्हाला 7 वेळा 10 वेळा पिढा पण मिळेल, 2-3 ह्याच्यामध्येच तुमची दांडी गुल होईल. त्याच्यामुळे असं करू नका. त्यानंतर त्यानंतर आपण हेरोदाविषयी पण वाचतो, हेरोद राजा
है ना, येशूच्या जन्माच्या संबंध वेळी जो होता, तो हेरोद राजा पण काय लबाड होता, काय बोलायचा तो त्या मागी लोकांना बोलतो की अहो तुम्ही आहे ना बरोबर अंदाज लावा कुठे ख्रिस्ताचा जन्म होणार आहे, यहुद्यांचा राजा जो कुठे जन्माला येणार आहे ते तुम्ही शोधा आणि मग तुम्ही मला कळवा, मी पण येईन आराधना करण्यासाठी. त्याच्या मनात काय होतं, त्याच्या मनामध्ये द्वेष होतं, त्याला हा यहुद्यांचा राजा कुठे जन्माला आलाय त्याला ठार मारायचं ही त्याची योजना होती. ठीक आहे, म्हणजे त्याचं पण उदाहरण आपण पाहू शकतो. आणि आणि ते मागे लोकांना पण खरंच वाटलं अरे हा खरोखर हेरोद राजा एवढा गुणी आहे ना की ह्याला पण ख्रिस्ताची आराधना करायची यहुद्यांच्या राजाची. परंतु आपल्याला पुढे आपण वाचलेलंच आहे की मागे लोकांना स्वर्गदूतांनी सांगितलं की तुम्ही हेरोद राजाकडे जाऊ नका, तुम्ही वेगळ्या वाटेने निघून जा. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं वचन पाहूया, मत्तय त्याचा 22 अध्याय. मत्तय त्याचा 22 अध्याय वचन 16. हे परुषी लोकांसंबंधित आहे. ठीक आहे, परुषी लोक असे वागत होते. परुषांनी आपल्या शिष्यास काय म्हणले, अच्छा, परुषांनी आपल्या शिष्यास हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून म्हटले, गुरुजी आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरीत नाही, कारण आपण तोंड पाहून बोलत नाही. ठीक आहे, आता इथे काय झालेलं माहितीये का, इथे हे परुषी लोक है ना, इतके लबाड, परुषी लोकांना बायबलचं ज्ञान होतं. ठीक आहे, तरी पण इतके धूर्त लबाड की यांनी काय करावं, आणि हेरोदी लोकांना पण घेतलं, म्हणजे हेरोद राजाच्या पंथाचे पण जे लोक आहेत त्यांना पण एकत्र नेलं आणि येशूला कसं कचाट्यात पकडू शकू ना यासाठी त्यांचे मित्र आहे असं दाखवून येशूकडे आले. है ना, गोड गोड बोलून. काय बोलतात बघा, पहिले तर काय म्हणले, गुरुजी. ते येशूला गुरु मानत पण नव्हते, ते येशूचा द्वेष करायचे, त्यांना आवडायचं नाही की इतके लोक येशूकडे शिकायला येतात, म्हणून ते फक्त काय त्यांना प्रशंसा करण्यासाठी, म्हणून त्यांना असं वाटत होतं ते येशूला काय समजत नाही आमच्या मनात काय, पण येशू देव आहे, त्यांना माहिती आहे त्यांचं अंतःकरणात काय. तुम्ही कोणाला टोपी लावता, काय समजतं का तुम्हाला काय. तर गुरुजी आम्हास ठाऊक आहे की आपण खरे आहात. काय बोलतात, ओके, आम्हाला ठाऊक आहे की तुम्ही खरे आहात. ठीक आहे, आता हे कशासाठी असं करतात माहिती का, कारण त्या काळामध्ये ना, येशूच्या काळामध्ये बरेच लोक असे होते जे बोलायचे की असे शिकवायचे की कैसराला काय करवर द्यायचं नाही, हे लोक अविश्वासणारे लोक एवढे आपल्या लोकांना त्रास देतात, कशाला द्यायचं यांना कर, नाही द्यायचं, फक्त मंदिरामध्ये द्यायचं दान. ठीक आहे, असं बोलणारे काही लोक असायचे. ठीक आहे, तर त्यांना हे बघायचं होतं येशू पण असं बोलतो का, है ना, आणि म्हणून ते कोणाला घेऊन गेले, हेरोद राजाच्या लोकांना घेऊन गेलेत, म्हणजे ते मग साक्षीदार होणार ना, येशूने जर असं म्हटलं की हा नाही कैसराला देऊ नका म्हणून. ठीक आहे, तर हे मग काय म्हणतात की मग कसं आहे, काही लोकांचं कसं असतं, काही लोकांचं कसं समोरचा पण आपल्याच विचारधारेचा असला ना तर तिथे जरा मोकळे होतात आणि जे खरं खरं असतं ते बोलतात, बरोबर. म्हणून हे असं कपट करतायत की काय आहे की आम्ही तुमच्यातलेच आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, आम्ही तुमच्यातलेच आहोत है ना, आणि तुम्ही खरं शिकवतात, तुम्ही जे बोलता ना खरं शिकवता, आम्हाला माहिती आहे इतकं. इतकी लबाडी. आम्हाला ठाऊक आहे की आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवतात. हे तेच लोक होते ज्यांनी पुढे येशू ख्रिस्ताला काय आहे विरोध केला, मारलं, क्रुसावर चढवलं. ठीक आहे, हे तेच लोक आहेत, बोलतात की तुम्ही परमेश्वराचा मार्ग शिकवता, खरेपणाने शिकवता म्हणते, व कोणाची भीड धरीत नाहीत. काय म्हणते, आणि कोणाची भीड तुम्ही धरत नाही की बाबा कोण काय की कोण काय बोलेल, कोण काय विरोध करेल, तर तुम्ही कोणाची भीड करत नाही, म्हणजे तुम्ही काय किती सुंदर आहात ना, जबरदस्त आहात, असं तारीफ चालली त्यांची. ठीक आहे, आणि बघा एक नाही तर एका पाठोपाठ एक कितीतरी तारीफ चालली, नुसती तारीफच तारीफ चालली, कारण आपण तोंड पाहून बोलत नाहीत, है ना. आता हे मुद्दाम काय करतात बघा की येशूने हे हेरोदी लोकांचं आणि परुषी लोकांचं तोंड बघून बोलू नये, तर जे उघड उघड मनात असेल ते बोलावं, या उद्देशाने ते असं बोलतात की तुम्ही तोंड बघून बोलत नाही, तुम्ही जे एकदम सॉलिड आहात, तुम्ही कोणाला घाबरत नाही, है ना,
तुम्ही एकदम शूरवीर आहात है ना, आम्ही मानतो म्हणून तुम्हाला एकदम. मग असं एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर काय म्हणता ना जास्त अशा प्रकारची प्रशंसा करणार, मग त्याला काय म्हणणार, हा काय आहे ना लोकांना आवडतं मी असं बोलतो ते है ना, हे सगळे लोक माझ्या बरोबरच आहेत है ना. मग तो काय जे म्हणत असेल ते बोलेल आणि मग तेव्हा हे लोक पकडणार. ठीक आहे. आणि मग त्यांनी पुढे जाऊन मग तो प्रश्न विचारला है ना. असं सगळं झाल्यावर विचारतात आपल्याला काय वाटते, हे आम्हाला सांगा, कैजराला कर देणे योग्य आहे की नाही. म्हणजे एवढी तारीफ करून शेवटी मग प्रश्न, काय तुमचं मत आहे. येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला. बघा येशू तर देव आहे, येशूला तर लोकांचं मन माहितीच आहे, परंतु येशूचे शिष्य पण जे आहेत ना त्यांना पण लोकांचा दुष्टपणा ओळखता आला पाहिजे येशू सारखा, आणि ते वचनाच्या द्वारे ओळखता आलं पाहिजे. येशू त्यांचे दुष्टपण ओळखून म्हणाला, अहो ढोंग्यांनो, है ना, ढोंगीपणा काय कपटच आहे ना. अहो ढोंग्यांनो, माझी परीक्षा कशाला पाहता, माझी परीक्षा कशाला पाहता, कराचे नाणे मला दाखवा. म्हणजे कराचं जे नाणे आता आपल्याकडे भारताचं नाणं जे असतं है ना, तर त्याच्या एका नाण्याच्या एका बाजूला काय असते, ते अशोक चक्र आणि ते सिंह वगैरे असतात ना, नोटांवरती पण ते कुठे ना कुठेतरी असतंच. ठीक आहे. तर ते काय म्हणले, आणि त्याच्यावर सरकारचं नाव पण असतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया है ना नाव असतं. तर इथे काय म्हणले की, किंवा भारत सरकार हिंदीमध्ये पण लिहिलं असेल तर काय म्हणले, कराचे नाणे मला दाखवा. तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ ₹1 दिला. त्याने त्यास म्हटले, हा मुखवटा वा हा लेख कोणाचा, म्हणजे हा मुखवटा याच्यावरती तोंड कोणाचं आहे. तर त्यावेळी कैजराचं तोंड असायचं त्याच्यावरती. ठीक, म्हणजे राजाचं तोंड असायचं है ना, त्याचा शिक्का असं बाजूने असायचा. आणि नाव कोणाचं आहे, तर कैजराचं नाव आहे है ना. आपल्या इथे कोणाचं नाव आहे, तर ह्याचं नाव आहे, भारत सरकारचं नाव आहे. तर काय म्हणले, त्याने त्यास म्हटले, हा मुखवटा वा लेख कोणाचा, ते म्हणाने कैजराचा. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तर मग कैजराचे ते कैजराला आणि देवाचे ते देवाला भरा. म्हणजे देव कैजराचं ते कैजराला द्या आणि देवाचं ते देवाला द्या. म्हणजे या लोकांची ती द्विधा मनस्थिती होती की देवाच्या मंदिरामध्ये दान द्यायचं का का कैजराला कर द्यायचा है ना. दोन्ही आम्हाला झेपत नाहीये, खूप महाग पडतंय, महागाई होते आमच्याकडे. ठीक आहे. ठीक आहे. येशूने काय म्हणलं, जे कैजराचं ते कैजराला द्या आणि देवाचं ते देवाला द्या. ठीक आहे. आणि देवाला नुसतं दान नाही द्यायचं, देवाला सर्व आपलं जीवन सर्वस्व है ना आपण देवाला द्यायचंय. ठीक आहे. स्तुती धन्यवाद जे काय सर्व है ना. पुढे हे ऐकून ते थक्क झाले व त्याला सोडून गेले. आणि धूर्त माणसं आपल्या उपस्थितीतून सोडून जातात जेव्हा आपल्याला त्यांची ओळख पाळख होते. ठीक आहे. तर ते आपण पाहिलं. तर अशा प्रकारे काय आहे, अशा प्रकारे हा विषय इथे आज आपण संपवलेला आहे. आणि परमेश्वराला धन्यवाद असो या सुंदरशा वचनांसाठी. आणि खरोखर परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला प्रेरित करो, तुम्हाला हे नेहमी आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी परमेश्वर तुम्हाला स्मरणशक्ती देव अशी पण मी विनंती करेन. आणि ते अंमलात आणण्यासाठी ठीक आहे तुम्हाला परमेश्वर सामर्थ्य देव यासाठी ही विनंती आपण करू. आणि खरोखर परमेश्वर तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामधून जे कोणी पण ऐकताय त्यांच्या अंतःकरणातून कपट आणि धूर्तपणा हा पूर्णपणे देवाने ठार मारावा यासाठी आपण प्रार्थना करू. आणि परमेश्वर तुम्हाला सत्यामध्ये चालवो आणि त्याचा सत्याचा आत्माही तुम्हाला चालवो यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करू. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. प्रेज लॉर्ड.